सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात चिंतन बैठक संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 1 डिसेंबर रोजी कर्जतमधील मध्यवर्ती शिवालय कार्यालयात महत्त्वपूर्ण चिंतन बैठक संपन्न झाली। या बैठकीस कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। बैठकीच्या प्रारंभी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी सर्व शिवसैनिकांना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सज्ज होण्याचे आवाहन केले। त्यांनी सांगितले की अपयशाने खचून न जाता त्यातून शिकण्याची प्रेरणा घेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे। नितीन सावंत यांनी पक्षाचे मध्यवर्ती शिवालय कार्यालय मध्ये सर्व शिवसैनिकांसोबत नेहमी सोबत असणार अशी ग्वाही दिली आहे। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, भीमसन बडेकर, बाबू घारे, राजाराम शेळके, पंढरीनाथ राऊत, मोहन कोळंबे, प्रदीप ठाकरे, प्रमोद सुर्वे, दशरथ भगत, ॲडव्होकेट संपत हडप, प्रथमेश मोरे, अविनाश भासे, जगदीश ठाकरे, गणेश मोडक, बाजीराव दळवी, सुरेश बोराडे, निलेश गरत, संतोष पाटील, कृष्णा जाधव, सुजल गायकवाड तसेच महिला आघाडीच्या तालुका संघटिका करुणाताई बडेकर यांचा समावेश होता। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नितीन सावंत यांनी पराभवानंतर कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानत त्यांना पाठबळ देण्याचे कार्य केले। चिंतन बैठकीत त्यांनी पक्षाच्या भक्कम संघटनेच्या गरजेवर भर दिला। नितीन सावंत म्हणाले की मी माझ्या निवडणुकीत कमी पडलो असलो तरी तुमच्या एकजुटीने कधीही कमी पडणार नाही। सर्वांनी एकजुटीने पक्षाचे काम पुढे नेण्यासाठी जोमाने काम करावे। अपयशातून खूप काही शिकायला मिळाले असून आगामी काळात अधिक ताकदीने काम करत शिवसैनिकांना बळ देण्याचे आवाहन केले। बैठकीत शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले। उपस्थितांच्या सहकार्याने पक्ष संघटना मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले। बैठकीच्या माध्यमातून उपस्थितांना आत्मविश्वास व दिशा मिळाली असून कर्जत तालुक्यातील शिवसेनेच्या भविष्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।